कोल्हापूर राधानगरी रोडवरील पुईखडी इथल्या शिवपार्वती हाऊसिंग सोसायटीमधील एका बंद घराचं कुलूप काढून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 61,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे। कोल्हापूर राधानगरी रोडवरील पुईखडीजवळील शिवपार्वती हाऊसिंग सोसायटीमध्ये आदित्य भगवान कांबळे राहतात। घरगुती कामानिमित्त आदित्य कांबळे हे सकाळी त्यांच्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले होते। त्यावेळी त्यांनी या कुलपाची चावी घराबाहेरील बाजूला देवळीत ठेवली होती। चोरट्यांनी ही चावी ताब्यात घेऊन आदित्य कांबळे यांच्या घराच्या दरवाजाचं कुलूप काढून त्यांच्या घरात प्रवेश केला। त्यांनी घरातील लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्याच्या रिंगा, अंगठी तसंच चांदीची चेन, अंगठी आणि 5,000ची रोकड चोरून नेली। सायंकाळी घरी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार आदित्य कांबळे यांच्या निदर्शनाला आला। या प्रकरणी त्यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। दिवसा ढवळ्या घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।